ओ देवाभाऊ, 15 दिवसात घरांच्या किमती कमी करण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल नागरिकांनी बॅनरमधून उपस्थित केला आहे. या बॅनरवरून सिडको प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत. सिडको घरधारकांनी बॅनर लावल्याने त्यांची मोठी चर्चा झाली. आमची मागणी सातत्याने हीच राहिलेली आहे की या घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. ज्या ज्या नोडमध्ये वेगवेगळ्या घरं काढलेली आहेत त्या प्रत्येक नोडचा रेडी रेकनरचा अभ्यास केला असता निश्चितच या घरांच्या किमती जास्त आहेत. त्याचप्रमाणे आम्ही माहिती अधिकारामध्ये जी माहिती मागवलेली आहे त्याच्यामधून आम्हाला मिळालेली घरांची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि घरांसाठी दिलेल्या बिल्डरला निविदा, त्यामध्ये आलेले वर्क ऑर्डर, कार्यादेश, त्याच्यामधील घरांचा जर का आपण प्रति स्क्वेअर फूटचा विचार केला तर निश्चित 2600 आणि 2400 असे दर मिळालेले आहेत. तरी ह्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर घरांच्या किमती कमी होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु आज आम्ही देवाभाऊंना बॅनरच्या माध्यमातून एक निवेदन देऊ इच्छितो की घरांच्या किमती कमी होण्यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्या तुम्ही, आणि हा निर्णय फक्त तुम्हीच घेऊ शकता. त्याच्यामुळे आम्ही आज हे बॅनर लावून निवेदन दिलेलं आहे. निश्चित याची दखल घेतली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला घरांच्या किमती कमी होतील. आश्वासन जर का पूर्ण नाही झालं तर निश्चित आम्ही येणाऱ्या नोव्हेंबरच्या 10 तारखेपर्यंत सर्वजण सामूहिक घरांचं सरेंडर सिडकोमध्ये जाऊन करू. आमचं माननीय मुख्यमंत्र्यांना एकच निवेदन आहे की तुम्ही ज्या सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं. कारण म्हाडाच्या ज्या घरांच्या किमती आहेत त्या फारच किफायतशीर आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा आहेत, आणि जेणेकरून म्हाडाच्या घरांना जास्त पसंती आहे, आणि त्याला एका घराच्या मागे जवळ 500 ते 1000 म्हणजे ॲप्लिकेशनची त्यांना रीग लागलेली असते आणि त्याला डिमांड जास्त आहे. तर इथे सिडकोचं काय झालं आहे की ज्या सिडकोच्या इमारती आहेत त्या सिडकोच्या भूखंडावरच बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे सिडकोना ह्या ज्या जमिनी विकत कुणाकडून घ्याव्या लागल्या नाही किंवा त्याच्यामध्ये लँड कॉस्ट कमी करावा, आणि रेडी रेकॉनर दराप्रमाणे, आणि जसं विधिमंडळात सांगण्यात आलं होतं की जवळपासच्या परिसरामध्ये जो म्हाडाचा जो रेट असेल तो सिडकोच्या घरांना आम्ही लागू करावा. त्या आश्वासनाची शासनाने पूर्तता करावी आणि सगळ्यांना ही दिवाळीची एक आनंदाची बातमी द्यावी, हे निवेदन आहे. कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन, सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.